यू हॅव टू यूज युअर विजडम. 25 पर्यंत ते इतके तयार झाले पाहिजे की आफ्टर 25 दे डोंट नीड यू. आता त्याच्यात मी ट्विस्ट केलंय. मी म्हातारा झाल्यानंतर माझे डिसिजन्स तू घेणार आहेस. पेरेंटिंग बद्दलची तुमची इंस्टाग्रामवरची रील बघितली जी विशेषच व्हायरल झाली होती आणि अहिल्याचा त्याच्यात नमूद केलेलं होतं तुम्ही. माझ्या मते भरपूर ट्रोलिंग पण झालेलं तुम्हाला घरात पण आणि बाहेर पण त्याच्यावर. सो व्हॉट आय वॉन्ट टू नो इज दिस इज युअर चान्स टू क्लिअर द मिसअंडरस्टँडिंग. तुम्हाला नेमकं त्या रील थ्रू काय म्हणायचं होतं हे सांगाल मला? नाही, मी सो माय आयडिया इज की ते अहिल्या आणि मुलगी हा रेफरन्स असल्यामुळे लोकांना वाटलं की मी मुलीच्या बाबतीतच हा नियम लावावा असं बोलतोय, पण तो मुलीचा नव्हता. सी वेदर इट इज अ बॉय ऑर अ गर्ल, टिल सर्टन एज आय पर्सनली फील की they can't take their own decisions. You have to guide them. आणि at times you have to be stubborn. कारण आताचा काळ वेगळा आहे. आता मुलं खूप जास्त एक्सपोज्ड आहेत इंटरनेटला, खूप जास्त एक्सपोज्ड आहेत त्यांच्या मित्रमैत्रिणींना, आणि उलट आपल्या म्हणजे पालकांपेक्षा त्यांचा वेळ हा त्यांच्या फ्रेंड्समध्ये आणि त्यांच्या त्या आयपॅड आणि कम्प्युटर आणि मोबाईलवर जास्त जातो. सो दे आर व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड विथ other external forces. And in that case I think it's very important for us to guide them rightly, and for that you have to be stubborn at times. You know की हे पाहिजे का नाही हे पाहिजे. आपण खूप आता न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात. मुलांना नाराज करत नाही पेरेंट्स, मुलींना नाराज करत नाही पेरेंट्स. ते म्हणतात की नको नको, ती चिडली, थोडी रडली मुलगी किंवा मुलगा आपण लगेच देतो, आणि मग त्यांच्या ते स्पॉइल होतात. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते मोठे होतात तेव्हा हळूहळू त्यांना रिअलाइज होतं ते, पण देन द टाइम इज गॉन. म्हणून 18 वयापर्यंत आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू टेक द डिसिजन्स, बिकॉज दे आर नॉट इन अ पोझिशन टू टेक द डिसिजन. आणि हे शक्य नाहीये तुम्ही डिसिजन घेतला आणि मुलांनी ऐकलं असं होत नाही. त्यासाठी लहानपणापासून त्यांना ते बंबार्डिंग करायला पाहिजे की टिल 18 वी आर गोइंग टू टेक ऑल युअर डिसिजन्स. करेक्ट. 18 to 25 वी विल डिस्कस विथ यू, बट फायनल डिसिजन विल बी आज. अच्छा. आम्ही बोलू तुमच्याशी, बिकॉज यू आर नाव मॅच्युअर, यू आर मेजर. तुम्ही आता नागरिक झालेले आहेत भारताचे, तुम्ही वोट करू शकता, तर तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकतात. पण 18 ते 25 मध्ये साधारणतः कोणते डिसिजन्स घ्यावा लागतात? एक असतं त्यांचं करिअर, दुसरं असतं लग्न. म्हणजे कदाचित काही मुलं 25 लग्न करतात, त्याच्यामुळे लग्न आणि करिअर हे दोन मेजर डिसिजन्स त्यांना घ्यावं लागतात. या दोन्ही डिसिजन मध्ये आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वॉट एव्हर विजडम पेरेंट्स हॅव, जे काय अनुभव पेरेंट्सला आहे तो यूज झालाच पाहिजे. नाहीतर मग तो जर झाला नाही आणि जर पेरेंट्समध्ये मुलांमध्ये डायलॉग नसेल तर मग तो डिसिजन चुकण्याची शक्यता असते. म्हणून 18 ते 25 मध्ये यू डिस्कस विथ युअर किड्स, मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्ही डिस्कस करा तुला काय पाहिजे, काय व्हायचंय, का व्हायचंय, का तुला वाटतं डॉक्टरच व्हायचंय, का तुला वाटतं इंजिनियरच व्हायचंय, काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण बऱ्याचदा करिअरच्या बाबतीत मी बघितलं की पेरेंट्स तेवढे शिकलेले नसतात. सो पॉइंट टू बी नोटेड हिअर इज दॅट यू हॅव टू यूज युअर विजडम. हां, आता एखादा डिसिजन घेताना मला माहीत नसेल तर मी माझ्या मित्रांशी बोलेल, त्यांना करेल, मग मी माझ्या मुलाला किंवा मुलीला समजून सांगेल की नाही बाबा असं नाही, असं केलं पाहिजे. म्हणून डिस्कस अँड देन फायनल कॉल. 25 पर्यंत ते इतके तयार झाले पाहिजे की आफ्टर 25 दे डोंट नीड यू. दॅट शुड बी द सीन. आता त्याच्यात मी ट्विस्ट केलंय, कारण अहिल्या माझ्याशी सारखं बोलायला लागले की नाही बाबा तुम्हीच का माझे डिसिजन घेणार, तुम्हीच का घेणार. मग मी तिला सांगितलं की ॲव्हरेज एज जे आहे लाईफमध्ये ते साधारणतः 70 आपण पकडतो. 70. मी तिला काय बोललो की 70 जर ॲव्हरेज एज आहे, तुझे डिसिजन्स मी किती वर्ष घेणार आहे? फक्त 18. उरलेले कोण घेणार आहे? तूच घेणार आहे. तू जास्त डिसिजन्स घेणार आहे, मी कमी डिसिजन्स घेणार आहे. मग तिला ते पटतंय की हा बरोबर आहे, बरोबर आहे. मग मी तिला अजून पण उदाहरण देतो की आता पप्पा मम्मी आमचे व्हिएतनामला गेले होते, ओके, फिरायला. तर पप्पा मम्मींनी कुठं फिरायला जावं किंवा कसं जावं, काय करावं ह्याचं प्लॅनिंग कोण करतं? तर ती म्हणली की बाबा तुम्ही करता, किंवा डॅडी, म्हणजे हर्षल माझा छोटा भाऊ आहे डॉक्टर हर्षल, त्याला ती डॅडी म्हणते, तर डॅडी किंवा बाबा तुम्हीच करता प्लॅनिंग. म्हणलं म्हणजे माझे पण काही डिसिजन्स तू घेणार आहेस. मी म्हातारा झाल्यानंतर माझे डिसिजन्स तू घेणार आहेस.
की कुठं जायचं काय हो. जायचं. बऱ्याच वेळा आई वडील म्हातारे होतंच. झाल्यावर मुलंच डिसिजन घेतात, अगदी म्हणून ते पण तूच घेणार. आता पण So असं सांगून असंच- पटवलंय. हा, तर नाव शी हॅज अग्रीड टू इट. म्हणजे तिला ते मुद्दा पटलाय हो. की ठीक आहे, हे 18 वर्ष बाबा तुम्ही डिसिजन घ्या, मग मी नंतर घेईल आणि नंतर शेवट परत तुमचे डिसिजन मी घेईल, असं करून ते खरंय खरंय. हे केलं. तसं पण आजकालची पिढी अनलेस दे आर कन्व्हिन्स्ड, कारण इतकी स्मार्ट पिढी आहे, इफ दे आर कन्व्हिन्स्ड दे विल लिसन टू. हा, मग त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे हा. लॉजिकली. हो, अगदी अगदी. आय अग्री.